पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय आणि अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलाय की मॅचला आपण करूया सुरुवात. पहिला चेंडू तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचचा. पहिला चेंडू बॅकवर्डला जाऊन क्लच करत असताना भरपूर चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळतो. स्लाइस करत असताना वीरेंद्र सेहवाग स्टाईलने मध्य चेंडू पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसाची सुरुवात मात्र दे धडक हा चौकार. सुपर सुरुवात आजच्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं आगाज झाला आजच्या दिवसाचा. बॅकफुटला जाऊन कट करत असताना एक सुरेख फटका होता. चांगली बॅटिंग. बहुतेक विकेटनं गती कमी केली आहे. फटका सुंदर आहे. तिथं डीप मध्ये फिल्डर नव्हते उपस्थित मात्र चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळतं. पहिल्याच मॅच मध्ये पहिला चौकार आणि हा पहिला सिक्सर. तिसऱ्या दिवसातील सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आजचा क्रिकेटचा फेस्टिवल आहे. आज क्रिकेट धमाका आहे. स्कोर 10 या आकड्यावरती. अतुलचा मात्र समाचार घेतला जातो. नेक्स्ट बॉल. गती पुन्हा कमी केली आहे. फटका पुन्हा एकदा हवेत खेळलेत आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सलामीला जे फलंदाज आलेत अतुल नक्कीच जबरदस्त आणि अप्रतिम क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अतुल चोरगेच्या बॅटमधून पॉवर जनरेट केली जाते आणि पॉवर बॅक शॉट आपल्याला पाहायला मिळतात. नाईस बॅटिंग. पहिलं षटके गोलंदाज अतुलचा. दोघही अतुल आहेत. मात्र सध्या तरी बॅटिंग करत असताना अतुल चोरगे अतुल वरती भरपूर हावी झाला. 2 सिक्सर 1 चौकार. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चेंडूची पिचिंग आपल्याला भरपूर सुंदर पाहायला मिळते. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये देखील आला. थोडीशी अपील देखील झाली मात्र अंपायरचा कुठला इशारा आपल्यापर्यंत आला नाहीये. हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दावीतनं मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 17 धावा स्कोर बरोबर. लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन आहे. आता मात्र साकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज असणार आहेत फलंदाज हेमंत उतेकर जो सलामीला आला. विकेट नर्सिंग लगट नक्की स्पोर्ट्स नांदेड सिटी हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच भरपूर चांगली सुरुवात देखील पाहायला मिळते. संभाजीराजे गोष्टी प्रतिष्ठान या टीमचा कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. बॅकफुटला जाऊन स्टीअर करत असताना थोडीशी खराब फिल्डिंग झाली. तिथे मात्र फिल्डर पोहोचलेत लगेचच बॅकअपसाठी. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत इथनं एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला आहे दरम्यान 18 या आकड्यावरती. 18 रन इन अ बोट. 17 धावा नक्कीच या 18 धावांमध्ये अतुल चोरगेश आहेत ज्यानं पहिला चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर. चांगली सुरुवात. नेक्स्ट बॉल. विकेट ना कोटापाचा हा देखील चेंडू आहे. पुलचा हा फटका पॉवरफुल आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसामध्ये आपल्याला षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळतील आणि अतुल चोरगेनं मात्र इम्प्रेस केलं त्याच्या बॅटमधून. तिसरा दमदार षटकार. ग्रेट बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये मात्र अतुल उतेकरचा समाचार घेतला जातोय अतुल चोरगेच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिन गडीबाद 24 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नांदेड सिटी संघ भरपूर चांगला खेळ करत असताना नाणेफेकीचा कौल गमावला नक्कीच. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टन नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग स्वीकारली. मात्र आता बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते खास करून अतुल चोरगेच्या माध्यमातून. चला थोडासा आपल्याला कमी खर्च करायचा आहे. 6 षटकांसाठी आपल्याकडे जास्तीत जास्त 25 ते 30 मिनिटं असणार आहेत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी.
यापुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच रेडी राहायचं आहे. जशी इनिंग कम्प्लीट होईल नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेतोले ट्रान्सपोर्ट आणि त्यांच्या अगेन्स्ट गीतेंद्र प्रतिष्ठान हा संघ पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन खेळण्याच्या दृष्टिकोनानं आपल्याला रेडी राहायचे लगेचच. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा सेकंड ओव्हर ला सुरुवात झाली आणि अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉलचा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि अंपायर सांगतात की हा चेंडू खराब आहे, व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पण स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ऍडव्होकेट नर्सिंग लगट स्पोर्ट्स नांदेड सिटी हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॉटमांचा सुंदर वापर करत असताना फक्त दिशा दिली आहे तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत सिंगल लावीत मिळते. स्ट्राईकला जास्तीत जास्त नक्कीच रोटेट केली जाते. माहिती आहे चांगली बॅटिंग अतुल सोरगी करतोय म्हणून जो नक्कीच त्याला हेमन सलामी लाला हेमन उतेकर तो नक्कीच आता मात्र काय आक्रमण करत नाहीये कारण का समोरच्या दिशेनं आक्रमण होतोय. चांगली बॅटिंग अतुल करतोय म्हणून त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या दोघांमध्ये. पहिलीच मॅच भरपूर चांगली होणार आहे कारण का आजच्या ज्या टीम खेळणार आहेत त्या भरपूर चांगल्या टीम आहेत. भरपूर चांगले खेळाडू प्रत्येकी टीम मध्ये आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. डावा स्टिकचा चेंडू हा देखील भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल येत असताना चुकीची बॉलिंग. ऑफिशियल 4 कॅमेरामॅन tenniscricket.in माध्यमातून भरपूर मेहनत घेत असताना भरपूर हार्ड वर्क त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in माध्यमातून सिंहगड रोड प्रीमियर लीग क्रिकेटचा तर तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल आणि भरपूर चांगलं टेलिकास्ट सातत्यानं करत असताना tenniscricket.in. नेक्स्ट बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. गती कमी केली बॅटरनं. दरम्यान अगोदरच पवित्रा घेतला होता की ऑन साईडला हा फटका खेळायचा, ऑन साईडला मोठा फटका खेळायचा. गती कमी होती. फुटवर्क थोडंसं आपल्याला कमी पाहायला मिळाला अतुल सोरगेचं. ऑन साईडला काढण्याचा प्रयत्न मात्र तेवढा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गुडलँड स्पोर्ट वरती पडल्याच्या नंतर थोडासा बाउन्स होत असताना मॉर्निंगचं सेशन आहे. विकेट थोडीशी ओळी असावी, दमट असावी. चांगला शॉट आहे समोर ड्राईव्ह करत असताना तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. मिडा प्रेशर मध्ये शॉट मिडमला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. दावीत न मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचलाय 28 वरती. पहिल्या षटकाचं जर आपण कंपॅरिझन केलं तर हा दुसरा षटक आतापर्यंत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीम साठी नक्कीच चांगला म्हणू शकू आपण. पहिला षटक भरपूर मोठा होता. नेक्स्ट बॉल गती कमी केली. फटकावे तर मिस्तामिंग शॉट. फिल्डर तिथे दरम्यान जज करतात. जजमेंट भरपूर चांगला आहे. परतावा लागेल. आता मात्र फलंदाज हेमंतला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का इथं लागत असताना नांदेड सिटी या टीमला फलंदाज बाद. चला चला घाई करा प्लीज. बॅटरना लगेचच रेडी राहायचं आहे. चला जास्त मोठी टीम मध्ये नको अंपायर, आपण देखील काळजी घ्यायची आहे. आजचा आपला जो काही शेड्यूल आहे नक्कीच आपल्याकडे जो वेळ आहे म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 5:15 लास्टला 5:30 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ असतो. त्या वेळात सर्वच्या सर्व ज्या काय मॅचेस आहेत 6 मॅचेस आहेत. म्हणजे नक्कीच प्रत्येक दिवसामध्ये आपल्याकडे 6 मॅच असतात. शेड्यूल तर भरपूर सुंदर आहे पण शेड्यूल कम्प्लीट होणं गरजेचं आहे. त्यासाठी खास करून अंपायर आणि त्याच्यानंतर मात्र खेळाडूंना या गोष्टीची नोंद घ्यायची. प्रत्येकी टीमच्या कॅप्टन या गोष्टीची नोंद घ्यायची की जास्त वेळ खर्च होता कामा नाही. न्यू बॅटर विवेक कोडितकर आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक आपल्याला पाहायला मिळतील. वेळाची पाबंदी असणारे अंपायर
सातत्याने नक्कीच तुम्हाला या सूचना इथनं केल्या जातील. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांसाठी जास्तीत जास्त आपल्याकडे 25 ते 30 मिनिटं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला नक्कीच वेळ खर्च करायचा नाही. या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. फिल्डिंग करणारी टीम पुन्हा एकदा सूचना तुम्हाला येते की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज. इनसाइड आउट फटका पुन्हा एकदा हवेत खेळले. टायमिंग तर झालेलं नव्हतं. आता अप्रतिम झेल, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंगचा मात्र हा सर्वात चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कार्बन कमाल कॅच. तिकडे फिल्डर होते साहिल. ग्रेट ग्रेट कॅच, फॅन्टास्टिक कॅच आपल्याला पाहायला मिळते. सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलनं मात्र काय फाईट दाखवला मैदानाच्या मध्ये. 100% कमिटमेंट. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का नक्कीच लागत असताना ऍक्शन रिप्लाय टेलिव्हिजन सेट मध्ये त्यांनी क्रिकेट.च्या माध्यमातून काय झेल पकडला, काय झेल पकडलाय. व्हेरी गुड कॅच. अफलातून झेल सिंहगड रोड प्रीमियर लीगचा नक्कीच आतापर्यंत जर आपण विचार केला तर हा सर्वात चांगला बेस्ट कॅच ऑफ द मॅच. शरद आलेत. विवेक बाद झालाय. अतुलला मात्र साईक अजूनही मिळाली नाहीये. मगाशी चांगली बॅटिंग धनु पहिल्या षटकामध्ये गेली होती. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क नाही. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मगाशी देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की पहिल्या षटकाचा जर आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकापासून हा दुसरा षटक भरपूर चांगला आहे. हास्य क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अतुल चोरगेनं भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हा संघ हावी होत असताना हा षटक भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण षटकं संपलीत. या दरम्यानचे 2 षटकं संपली. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपला 28 धावा पाहायला मिळत आहेत. धावाफलकावरती ऍडव्होकेट नरसिंग लगट स्पोर्ट्स नांदेड सिटी हा संघ नक्कीच बॅटिंग करत असताना आजचा 3रा दिवस आहे. पुणे शहरामध्ये आपण आहोत आणि अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चर्चा असते स्पर्धेची. गतवर्षी सीझन 1 मध्ये आपण होतो. आता या वर्षामध्ये बघतो आपण मालिकावीरसाठी आकर्षक अशी बाईक देखील आहे. वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, यासाठी नक्कीच बक्षीस अप्रतिम आहेत. आणि खास करून स्पर्धेचं नक्कीच वैशिष्ट्य म्हणून मालिकावीरासाठी आकर्षक अशी सुंदर बाईक मध्ये दिली जाणार आहे. येत्या 12 तारखेला नक्कीच समजेल की आपल्याला कुठला खेळाडू ही बाईक घेऊन जातोय सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 3rd ओव्हरला सुरुवात. दुबत विकेटना फटका सुंदर समोर खेळला. व्ही शेप मध्ये तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रतिम फिल्डिंग विकेट वरती नक्कीच खेळण्याची वेगळीच मजा आहे. पाटा विकेट फुल पिच आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच सुंदर आउटफील्ड देखील या मैदानावरती. दुबत विकेटना फटका सुंदर आहे. अतुल चोरगेचा मात्र हा क्लास आहे. पाठवलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्की थोडस करेक्शन आहे. शरदच्या बॅट बघून आलाय हा सिक्सर. गुड शॉट. शरदच्या बॅट मधून हा पहिला षटकार आला. एक अप्रतिम खेळाडू आहे शरद. अशा भरपूर क्रिकेट टुर्नामेंट अक्षरशः गाजवलेल्या आहेत आणि याच खेळासाठी शरदला जाणलं जातं. ग्रेट शॉट. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील आहे. अंपायर सहमत नाहीयेत. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर चांगला कमबॅक करत असताना बॉलर बॉलिंग मार्क वरती संतोष. दोन्ही कॅप्टन आमने सामने आहेत. शरद आणि संतोष. मात्र शरदचा बल्ला तर
बल्ले बल्ले करतो या मॅच मध्ये. इथं झाली आहे चूक, जिथे झेल होऊ शकला असता तिथे मात्र मितल शरदला नशिबाच्या धावा 4 चौकार. बघा सराव करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू येता कामा नाही प्लीज. टेलिकास्ट सुरू आहे. नंबर द्यायची विनंती असेल, सहकार्य करा. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 39 मध्ये जाऊन पोहोचले. शरद यावेळेचा हा देखील फटका हवेत खेळले. हा शरदचा क्लास आहे आणि तो क्लास मात्र आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडल्याच्या नंतर मात्र प्रति उत्तर देत असताना ठोकलाय अजून एक हा दमदार षटकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. शरदचा धमाका मैदानाच्या आतमध्ये. 45 रिवाच्या माध्यमातून खेळाले. तिथे प्रोटेक्शन आहे, फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी करा फिल्डिंग झाली होती, मध्ये जास्त काय नुकसान होणार नाहीये. धावीत न मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान 46 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नांदेड सिटीची मात्र भरपूर चांगली धडाकेबाज अशी सुरुवात पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपला. डेन्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये, कारण का 6 षटकांचा सामना आहे. प्रत्येकी 3 षटकांच्या नंतर डेन्स ब्रेक बघतो आपण पहिल्याच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच छोटासा ब्रेक आहे. डीन्स ब्रेक कंप्लीट झाले. पुन्हा एकदा दरम्यान आपण मॅचला करतो सुरुवात. संघाची एकूण धावसंख्या 46 वरती आहे. 4थ्या षटकाला आता मात्र सुरुवात होते. वेळाची पाबंदी असणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. वेळेवरती 6 षटक टाकणं अनिवार्य असणार आहे. रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र एक सोपा झेल तिथे पकडला जातो. परतावा लागेल शरदला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागत असताना नांदेड सिटी या टीमला फलंदाज बाद. टीमचे कॅप्टन बिग विकेट नाव. न्यू बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे प्लीज. चला, टीम मीटिंग आपल्याला जास्त मोठी करायची नाहीये. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाने नक्कीच गोष्टीची नोंद घ्यावी. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी
लगेच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय आलेत. नवीन बॅटर, संघाचे धावसंख्या आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली होती. नेक्स्ट बॉल, यावेळेचा फटका सुंदर आहे. समोरच्या दिशेनं, स्क्रीनच्या दिशेनं प्रयत्न देखील भरपूर चांगला केला तिथं फिल्डरनं, मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. सिक्सरनं संघाची धावसंख्या 52. 52 धावा आपल्याला धावबलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना भरपूर चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये. हा दरम्यानचा चांगला चेंडू, प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर आहे. 28 हा फटका तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, चेंडू सुटून फेक करेपर्यंत धावेत मिळणार एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्होकेट नरसिंग स्पोर्ट्स नांदेड सिटी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना, सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र इथनं पहिल्या डावामध्ये चांगली बॉलिंग केली तर त्याचा बेनिफिट होऊ शकेल. यावेळेस हा देखील फटका सुंदर आहे. धावा देखील नक्की चांगला मिळतील. जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. जबरदस्त बॅटिंग, अतुलनं का बॅटिंग केली. अतुल चोरगेने मात्र जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत खेळला. 9 चेंडू मध्ये त्याने 31 बनवलात. जबरदस्त बॅटिंग तो करत असताना संघाची धावसंख्या 6 न वेगानं, भरपूर वेगानं पुढे जात असताना स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 59. चला चेंडू आपण थोडस लवकर द्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हा चांगला चेंडू, तेवढी चांगली प्लेसमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग, धावेतने मिळणार एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 60 धावा स्कोर बोर्डवरती आहेत आणि अजूनही याच्यानंतर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नांदेड सिटी या टीमच्या माध्यमातून अप्रतिम आणि दर्जेदार खेळ या पहिल्या डावामध्ये होत असताना. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आणि LBWची अपील देखील आहे ती अंपायरना स्वीकारली. परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना विकेटचे पतन, खेळाडू बाद. षटका दरम्यानची बघतो आपण कंप्लीट झालेली आहेत. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नांदेड सिटी या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 60 धावा आहेत, 4 खेळाडू बाद. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी असणार आहे. एक चांगली बॅटिंग आणि खास करून आपण उल्लेख करू अतुल चोरगेचा, आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आणि शेवटपर्यंत जर नक्कीच तो जर राहिला मैदानाच्या आतमध्ये तर कदाचित आपल्याला 80 ते 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळू शकतील. संदीप मते आलेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण 60 धावा आहेत, 4 खेळाडू बाद. संदीप मते 60, संदीप पवार आलेत.
बॉलिंग मार्क मध्ये सर संदीप पवार, आपण थोडासा वेग कमी घ्या. फिल्डिंग आपण संतोष पवार आलेत बॉलिंग मार्क वरती. साकिंग एंडला अतुल सोरगे ज्यांना चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 10 चेंडू मध्ये 32 बनवल्या आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र अल्फीचे ब्लूची येते विकेट. कॅप्टन आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला या मॅच मध्ये. परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एकदा कलाकत असताना थर्ड अंपायरची मागणी केली आहे. तिसऱ्या अंपायर आपण लवकरात लवकर यायचं आहे कंट्रोल रूम मध्ये. तिथे नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून रिप्ले मध्ये बघितलं जाईल आणि थर्ड अंपायर लगेचच जे काही निर्णय असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. अंपायरचा टॉप सिग्नल फलंदाज बाद आहेत. फलंदाज बाद आहेत. अंपायरचा देखील थर्ड अंपायरचा देखील निर्णय तोच आला की फलंदाज बाद आहे. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. परतावं लागेल अतुलला मैदानाच्या बाहेर. अतुलनं भरपूर चांगली बॅटिंग केली. जो सलामीला गेला होता, गरज होती नक्कीच एक चांगल्या इनिंगची. ती इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र इथनं संतोषनं जो टीमचा कॅप्टन आहे त्यानं आता मात्र विकेट घेतली आहे आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला. माहिती आहे संतोषला की इथनं जर विकेट घेतल्या, सेट फलंदाजांना जर आपण बाद केला तर नक्कीच येणारा या जगा नक्कीच 2 षटकं बाकी आहेत. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 11 चेंडूमध्ये आपल्याला कंबर कसावी लागेल आणि जास्तीत जास्त चांगली बॉलिंग करावी लागेल. सचिन पवार आले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संतोष पवारनं घेतली विकेट, जे टीमचे कॅप्टन आहेत. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान टीमचे संघनायक आहेत. संघनायक म्हटलं की मोठी जिम्मेदारी जबाबदारी असते. टीमची लिडरशिप करायची असते, टीमला घेऊन चालायचं असतं आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला दरम्यान मोटिवेशन द्यायचं असतं. कॅप्टन म्हटलं की सोपं नाही, भरपूर जबाबदाऱ्या असतात आपल्या टीमच्या. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर आहे. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये थर्ड मॅनला फेल्ड होतोय. तोपर्यंत मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जातो पुढे. स्कोर 61 धावा स्कोर बोर्ड वरती. 61 धावा धावाफलकावरती आहेत. मॉर्निंगचं मात्र वातावरण भरपूर सुंदर आहे. आजचा हा 3रा दिवस. या दरम्यान अगोदर खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र चेंडूची दिशा बघितली की चेंडूची पिचिंग ऑप्टिक वरती आहे. नक्कीच स्टीअर करत असताना, सॉफ्ट हँड खेळत असताना तोपर्यंत मिळतील धावा आहेत ना 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 63 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर चांगला क्रिकेट. वेट अँड वॉच क्रिकेट. आउटफील्ड फास्ट चेंडू मध्ये भरपूर वेगाने चालला. पॉइंटला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम देखना दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. वेट अँड वॉच क्रिकेट. 4 धावा. $67 67 धावा धावपलकावरती. चांगलं क्रिकेट. हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा लगेच आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 68 धावा स्कोर बोर्ड वरती. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना प्रत्येकी सामना 6 षटकांचा आपण बघतोय. यावेळेचा फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने तिथे फिल्डर देखील उपस्थित नाही. दूरवरनं समोर की तिथे फिल्डर पोहोचणार आहेत. चांगली फिल्डिंग झाली स्क्रीनच्या दिशेनं. उचलून फेक करेपर्यंत धावा आहेत ना अजून 2 मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 70 धावा स्कोर बोर्ड वरती. 7-0. एक मोठी धावसंख्या आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसातील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा नक्कीच ट्राय करत असताना समोरच्या दिशेने तिकडे फिल्डर पुन्हा एकदा उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे, त्याचा फायदा होईल. त्याचा फायदा लगेचच दोन्ही फलंदाज घेत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट देखील. दोघांमध्ये चांगला समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. कॉर्डिनेशन वर इम्पॉर्टंट बोथ क्रिकेट.
धाव घेण्यासाठी जेल घेण्यासाठी नक्कीच कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस नांदेड सिटी या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा 72, 72 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि अजूनही एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. म्हणजे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथं 10 ते 12 धावा जर बनवल्या तर आपल्याला नक्कीच 80-85 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळणार आहेत. चला वेळ थोडासा कमी घ्या. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. शिदोळे ट्रान्सपोर्ट चे कॅप्टन आणि केतन प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. नक्कीच स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संभाजीराजे गोसावी नक्कीच प्रतिष्ठान चे सन्माननीय अध्यक्ष देखील ती आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण करतो वेलकम. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष असे स्वागत आहे. यंग अँड डॅशिंग उद्योजक समाजसेवक आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच हा मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सीझन 2 मध्ये गतवर्षी देखील केतनदादा संभाजी राजे गोसावी आणि भरपूर मेहनत घेतली होती या स्पर्धेसाठी आणि या देखील सीझन मध्ये आपल्याला त्यांची मेहनत पाहायला मिळते पहिल्या दिवसापासून. या स्पर्धेचे आमचे प्रमुख लाडके आयोजक या व्यासपीठावरती गुड मॉर्निंग. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 73 अंतिम षटक. नेक्स्ट बॉल. हा पंबुलचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गुड मॉर्निंग केतनदादा संभाजीराजे गोसावी. नक्कीच या स्पर्धेचे आमचे प्रमुख लाडके आयोजक आणि संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण करतो वेलकम. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय. तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीत. आउटफील्ड फास्ट चेंडू मध्ये भरपूर वेगाने चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 79. की आपण एक अंदाज लावला होता की 80 ते 85 धावा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील आणि तशीच काय आपल्याला धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. डॉक्टर नरसिंग लगड स्पोर्ट्स नांदेड सिटी या टीमची मजबूत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट जात फटका हवेत खेळल्यात. मिस टायमिंग शॉट. फिल्डर झेलच्या खाली आहे. झेलची संधी अप्रतिम झेल. प्रथम लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना खेळाडू बाद. विशाल आले नवीन फलंदाज. 6 खेळाडू बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यानचा हा देखील आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅटर या दरम्यान बीट होत असताना अंपायरचा इशारा भाईचा आपल्यापर्यंत आला. $79 19 धावा स्कोर बोर्ड वरती. या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला होता. फुलर लाईनचा समोर ड्राईव्ह करत असताना फिल्डर भरपूर वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्याच वेगाने मात्र
त्या 2 धावा इथनं कंप्लीट करत असताना तिसरी धाव इथनं मिळणार नाहीये, 2च धावा असतील. एकूण षटका दरम्यानची कंप्लीट झालेली आहेत 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या अखेरीस 6 खेळाडू बाद. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 7वा देखील खेळाडू बाद झालेला असावा. आय थिंक यस बाद आहे. ऍडव्होकेट नरसिंग नगर स्पोर्ट्स नांदेड सिटी. करतील कारण आजपासून आपण त्या टॉस बॉक्स मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. तर क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं आहे. ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. सन्माननीय हिमांशु पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस खेळतो. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. दोघांना आपण शुभेच्छा देऊया. कॉलिंग कोण करते? तर कीर्तन प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन दरम्यान कॉलिंग करणार आहेत. चला आपण टॉस करूया. हेट असा कॉल आहे आणि या दरम्यान ते चाललेला आहे. थँक्यू सो मच. पाहुण्यांच्या दरम्यान मनापासून आभार. टॉस दरम्यान नक्कीच जिंकलाय. टॉस महत्वाचा होता. टॉस दरम्यान जिंकलेला तुम्ही. टॉस महत्वाचा होता. हो अगदीच महत्वाचा होता आणि जिंकणं टॉस आमच्यासाठी पण महत्वाचाच होता. टॉस जिंकला. काय असणार निर्णय? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. नक्कीच गोलंदाजी तुम्ही करणार आहात. किती उत्सुक होते. गतवर्षी देखील आपण बघतोय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या देखील वर्षामध्ये बघतो आपण एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मालिकावीरासाठी नक्कीच बाईक देखील आहे आणि वेगळी संकल्पना पूर्णच्या पूर्ण बघतो आपण. विराटच्या दरम्यान ड्रेस कोड देखील आहे. किती उत्सुकता होती आणि किती दरम्यान तुम्ही एक्साइट होती स्पर्धा खेळण्यासाठी? पर्व दुसरं हे केतन गोसावी यांचं आणि खूप बहारदार असं नियोजन असं रोहन भाऊ करंजकरांचं आणि अगदीच आमच्यासारख्या लोकल प्लेअरला एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटतं हे आमचं नशीबच आहे आणि गेली 6-7 महिने आतुरतेने या टुर्नामेंटची वाट बघत होतो. गतवर्षी मालिकावीर देखील दरम्यान तुम्ही सरले होते. खूप चांगला खेळ तुमचा आपल्याला नक्कीच गतवर्षी पाहायला मिळाला. तर यावर्षी कशी काय तयारी केली आहे नक्कीच कशी काय दरम्यान टीम? कारण का लीग म्हटलं की नक्कीच प्रॅक्टिस तुमची होणं गरजेचं आहे. प्रत्येकी खेळाडू प्रत्येकी एरिया वाईज असतो म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. पण कसा काय दरम्यान सराव आणि कशी काय दरम्यान तुमच्या टीमच्या दरम्यान तुम्ही बांधणी केलेली आहे महत्वाच्या स्पर्धेसाठी? अगदीच आम्ही संघ बांधणी चांगली केलेली आहे. प्रथमतः आम्ही आमचे संघ मालक जे आहेत गोसाळे सर आशिष यांना मी त्यांचं अभिवादन करतो की त्याने मला कॅप्टन्सी करण्याचा संधी दिली आणि नक्कीच आम्ही चांगली संघ बांधणी केलेली आहे. बघू होपफुली चांगला गेम होईल आमचा. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. तर केतन प्रतिष्ठान टीमला प्रथम नाणेफेकीचा कोल जिंकून त्यांनी दरम्यान फिल्डिंग घेतलेली आहे. आपण लगेच टॉस बॉक्स मधून जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच इथे सज्ज आहेत आमचे सहकारी समोरचक मित्र मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी भोईर. पाटला करायचा आहे एकूण 82 धावांचा. पहिला बॉल लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट.
स्टेप आउट झाले. हलकासा प्लेसमेंट करायचा प्रयत्न झाला होता, वेळ काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण एक कॅज्युअल एफर्ट, फक्त सिंगल चा एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर आकाशचा, जो एक दर्जेदार इमर्जिंग सुपरस्टार आहे. पण जेव्हा 82 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा असतो, तो एक नैसर्गिक दबाव बॉडी लँग्वेजवर पाहायला मिळतोय. बॉलर तयार, पुन्हा एकदा हलका त्याने बॉल प्लेस केले. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सुद्धा बॉलला अडवण्यासाठी जाईल. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आकाशला परतावं लागलं असतं, आणि म्हणूनच पाऊल ठेवताना मागे पुढे बघणं खूप जास्त गरजेचं होऊन बसते. आणि या ठिकाणी एक रिस्की सिंगल कंप्लीट केलेली आहे. म्हणतात ना की बिगिनिंग इज व्हेरी हार्ड बट वेन यू स्टार्ट रनिंग नो बडी कॅन स्टॉप यू. जरी 82 धावांचं लक्ष तुमच्या समोर असलं तरी देखील तुमच्याकडे ती प्रतिभा आहे, त्या प्रतिभेचा वापर या ठिकाणी करावा लागेल. एक सिंगल कंप्लीट झाले 34 बॉल्स मध्ये. आता 81 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर असेल तर म्हणजेच मिस्टर हेमंत उतेकर. चांगली बॉलिंग आतापर्यंत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल योगेश. ऑन साइडला बॉलला स्विंग केलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तोडीस तोड प्रत्युत्तर बॅटर योगेशचा. पहिल्याच बॉलवर दिमागदार षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. जणू काही त्याला वाटलंच होतं की त्या रेंज मध्ये बॉल येईल, आणि त्याला शफल झाले. शफल होऊन बॉलला मिडल ऑफ द बॅट घेतलं आणि बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवले. धावसंख्या झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. यावेळेस बघा पूर्वनियोजित फटका म्हणू शकतो आपल्याला. सुरुवातीपासूनच मन बनवलेलं होतं की मला स्विच हिट खेळायचं आहे, पण मात्र बॉलर देखील तितका चाणाक्ष चतुर. त्याने तो स्टान्स ओळखला बॅटरचा आणि जबरदस्त बॉल त्याच्या रेंजच्या बाहेर हाताळला, आणि त्याचमुळे डॉट बॉलची हाताळणी केली गेली. प्रति षटकामागे 14 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि तसाच प्रयत्न करावा लागेल. इनसाइड आउट स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. फ्रंट फुटला येऊन बॉल चांगल्या पद्धतीने पिच केलाय लेंथला, आणि त्यानंतर मात्र पिच केल्यानंतर बॉलला उसळी आणि वेग देखील तितकाच भन्नाट मिळतोय, आणि त्याचमुळे मात्र कनेक्शन बॅट बॉलचं होत नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत 3 डॉट बॉल्स, 1 षटकार, 1 सिंगल खर्च केले गोलंदाज हेमंत उतेकरने. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, तितकंसं एलिव्हेशन मिळत नाही. बॉल जाईल मैदानावर घरंगळत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतक त्या ठिकाणी पोहोचतोय. बॉलवर थ्रो करतोय तोपर्यंत एकदा मिळते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान टीमची धावसंख्या झाली बिनबाद 8 धावा. जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 74 धावांची गरज. 74 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. सुरुवात प्रत्येकाला सुरुवात ही चांगलीच करायची असते. या ठिकाणी मित्र म्हणेन हेमंत उतेकरने चांगली सुरुवात केली विथ द बॉल. टीम ऍडव्होकेट नर्सिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी या संघासाठी काय बहारदार खेळ केलाय. पहिल्या डावामध्ये 81 धावांचं एक डोंगर उभा केला आणि 82 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघासमोर बॉलर तयार. नवीन आकाश. खूप चांगली ड्राईव्ह आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. 2 फिल्डर बॉलला चेस करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे, कारण सेफ झोन मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि तितकीशी ताकद नव्हती. त्याचमुळे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ शकला नाही. 2 धावा मिळतात. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 10 धावा. पहिला गोलंदाज होता हेमंत उतेकर. दुसरा गोलंदाज आहे आकाश उतेकर. उतेकर या नावावर जास्त विश्वास. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्विंग. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. आता मात्र ती चुरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि शिवधनुष्य उचललंय योगेशने की मी या 82 धावांचा पाठलाग अचूकतेने करू शकेल, आणि त्याच माध्यमातून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार योगेशच्या बॅटमधून आले. 15 धावांवर तो खेळतोय आणि 15 धावा बनवण्यासाठी 6 बॉल्स त्याने घेतलेले आहे. आणि म्हणूनच कुणालाच क्रिकेटमध्ये अंडर एस्टिमेट करून चालत नाही. प्रत्येक खेळाडूकडे प्रतिभा आहे. प्रत्येक खेळाडूकडे तो क्लास आहे आणि तो क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटर योगेशचा. धावसंख्या पोहोचते 16 वर. जाऊ दिलंय. मी पहिल्या दिवसापासून पाहतोय कित्येक बॅटर्स त्यांच्या आवाक्यामध्ये असलेल्या बॉलला सोडून देत आहेत. जर तुमच्या आवाक्यामध्ये बॉल आहे तुम्ही स्क्वेअर विकेट खेळू शकता, तुम्ही ग्लाइड करू शकता, तुम्ही कट करू शकता, पण मात्र वाईड बॉलची अपेक्षा का केली जाते.
यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. फुललेचा बॉलला ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयास केलाय. कॉपीबुक स्टाईलने फटकेबाजी न करता मात्र कुठेतरी अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स या ठिकाणी जास्त वारंवार वापर केला जातोय, पण ते मात्र जास्त तुम्हाला फायदा मिळून देणार नाही हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. फुल टॉस बॉल आहे. बॉलला एलिव्हेट केलं क्षेत्ररक्षक आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्वालिटी कॅच कंप्लीट केला जातो आणि अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला. 16 धावा असताना विकेट डाऊन. चांगला खेळ केलाय. खरं तर कौतुक व्हायला हवं फलंदाज योगेश ज्याने 15 धावांचं भरीव असं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणतात ना की स्वतःची ओळख अशी बनवा की लोकांनी उदाहरण म्हणून तुमचं नाव घेतलं पाहिजे आणि खरंच तसाच बहारदार खेळ योगेशचा राहिलेला आहे. पण 82 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक बॉलवर मात्र हवी होऊन तुम्हाला मोठे स्ट्रोक खेचायचे असतात आणि त्याचमुळे पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणं खरं तर सोपं आहे, पण दुसऱ्या डावामध्ये जेव्हा तुम्हाला जास्त धावांचा पाठलाग करायचा असतो तेव्हा फलंदाजी करणं थोडंसं खडतर बनत असते आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाकडून ज्याचे संघमालक आहेत केतनदादा संभाजीराजे गोसावी आणि ॲडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटीचे संघमालक आहे सरपंच नितीनदादा दुगाने. सर्व संघमालकाचं देखील तितकंच कौतुक ज्यांनी या सिंहगड प्रीमियर लीग वर तो विश्वास दर्शवला आणि 16 संघमालक एकत्रित आले आणि या सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. अपील तर खूप मोठ्याने केली गेलेली आहे, पण त्या ठिकाणी पंच तटस्थ राहिलेले आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी नाही आहे, फक्त पंचांना जेव्हा वाटेल की क्लोज कॉल आहे तेव्हाच तिसरा पंच घेतला जाणार आहे. धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते टीम ॲडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी. कारण फलंदाजी तितकीच ताकदीची आणि गोलंदाजी देखील तितकीच भरवशाची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. पण संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला नेमकं झालंय काय, कारण स्टार खेळाडूचा भरणा आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघामध्ये, पण मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमचा चांगला खेळ करणं जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे. आणि गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हा संघ. म्हणजे तुम्ही एक ओळख कमवलेली आहे. म्हणतात ना ओळख कमवणं सोपं आहे, पण ओळख टिकवणं खूप जास्त कठीण आहे, कारण समर्थकांच्या आणि चाहत्यांच्या आशा अपेक्षा जास्त वाढल्या जातात. पण मात्र पहिला सामना तितकासा चांगला आतापर्यंत राहिला नाहीये संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघासाठी. पण अजूनही दुसऱ्या डावामध्ये 5 षटकांचा खेळ बाकी आहे. खूप काही बदलू शकते. या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल्स मध्ये 66 धावांची गरज आहे. आव्हान मात्र थोडंसं आता खडतर होत चाललंय, कारण ज्या आस्किंग रेटने खेळण्याची गरज होती त्या आस्किंग रेटने खेळलं जात नाही आणि त्याचमुळे तो दबाव तणाव कदाचित यानंतरच्या षटकावर वाढू शकेल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर हेमंत उतेकर आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येते, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्याच कामगिरीचा आढावा घेताना पुन्हा एकदा त्याला पदोन्नती दिली असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण या ठिकाणी आता पुन्हा एकदा तो वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय हेमंत. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. स्ट्रोक साठी खूप जास्त शफल झाले आणि आकाशची ती शैली आहे जे खूप जास्त शफल होऊन खेळत असतात, पण या ठिकाणी मध्ये गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष आहे. अँगलचा वापर केला जातो राईट हँडेड बॅटरसाठी, त्याचमुळे टर्न देखील बॉल होतो आणि त्यानंतर तो अँगल देखील क्रिएट होतोय आणि त्याचमुळे शफल होऊन सुद्धा बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. डॉट बॉल 1 गडी बाद 16 धावा. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आकाश काळे स्ट्रगल करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना की साम्राज्य एका दिवसात पूर्ण होत नाही, तुम्हाला खूप मोठी मेहनत करावी लागते आणि या ठिकाणी तुमच्या संघामध्ये अनुभवी चेहरे देखील असायला पाहिजेत आणि सोबतच तरुण यंग टॅलेंट देखील तुम्हाला तुमच्या संघामध्ये असायला हवेत. आकाश का येतो यंग टॅलेंट. हलक्या त्याने बॉलला टॅप केले, पाठवलंय पॉइंटला. शतलक्ष त्या ठिकाणी बॉलवर झेपावते, थ्रो करते, तोपर्यंत मिळते 1 डाव. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी या ठिकाणी यूज केली जाते, कारण आकाशला ठाऊक आहे की आता माझी बॅट तळपत नाहीये, त्याचमुळे स्ट्राईक रोटेट करून मात्र आपल्या सह खेळाडूला चान्स देणं कधीही योग्य असेल आणि संतोष पवारला आता संधी मिळते. 1 गडी बाद 17 धावा अशी धावसंख्या पाहायला मिळते टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानची, जी आस्किंग रेट पेक्षा खूप जास्त कमी आहे असंच प्रथमदर्शी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार हेमंत उतेकर. चांगला बॉल व्हाईट यॉर्कर, एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत एकदा मी धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 18 धावा. 20 बॉल्स मध्ये 64 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि पहिल्या सामन्यावर मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन ॲडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटीने दाखवलेलं आहे आणि खास करून गोलंदाज हेमंत उतेकर.
उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि सर्व डावपेच या ठिकाणी उधळले जात आहेत आकाश काळेचे. कारण हेमंत उतेकर यांनी ओळखलेलं आहे की कशा पद्धतीने आकाश खेळतोय आणि कशा पद्धतीने आपल्याला आकाशला अडवायचंय. आणि कधी कधी म्हणतात ना की दूध उतू गेल्यावर शोक करण्यास काहीच अर्थ नाहीये आणि त्याचमुळे जर असे निरर्थक फटके तुम्ही खेळले आणि त्यानंतर मात्र डोक्यावर हात लावून काहीच उपयोग होणार नाही. त्याचमुळे आताच तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. 1 गडी बाद 18 धावा. ऑकवर्ड एफर्ट फुटवर्कचा स्पष्टपणे अभाव जाणवलेला आहे. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 18 धावा आणि 18 बॉल्समध्ये आता 64 धावांची गरज असेल टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. चला, शितोळे ट्रान्सपोर्ट जो योगेश भाऊ दांगट आणि महेंद्र शितोळे यांचा संघ आहे आणि केतन प्रतिष्ठान जो आशिष दादा घुसाड यांचा संघ आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आपली प्लेइंग लिस्ट सुपूर्द करायची आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अशी विनंती आम्ही करतोय. कारण या ठिकाणी स्कोर अपडेट करण्यासाठी त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. डिजिटल स्कोरिंग या ठिकाणी चालू आहे जे करतायत मिस्टर आकाश दुनाखे या ठिकाणी जबरदस्त असं स्कोरिंग करतायत. आणि महत्वाच्या बाबी आहेत कारण आता डिजिटलायझेशन होते आणि डिजिटलायझेशन होताना मात्र या सर्व गोष्टींचा वापर करायला हरकत नाही. आणि tenniscricket.in चे मिस्टर ओमकार सावंत हे देखील डिजिटल स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी आणि तितकंच चांगलं एडिटिंग करतात आणि आमचे सर्व कॅमेरामॅन तुम्हाला एक चांगलं कार्य करताना पाहायला मिळतात जे आहेत प्रथमेश आहेत, त्यानंतर श्रेयस, दीपेश, राकेश आणि रोहित जबरदस्त कॅमेरावर. बॉलर तर या बॉलिंग ट्रॅकवर आकाश शफल झाले. त्या ठिकाणी मात्र स्वतःहून बाहेर निघतायत आणि ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप जास्त गरजेची आहे. आणि अशा पद्धतीने दुसरा फलंदाज बाद होते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचा. 18 धावा असताना 17 बॉल्स मध्ये आता 64 धावांची गरज. 64 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 17 बॉल्स. बाद होते फलंदाज संतोष. आज महेश शिंदे यांचा देखील खेळ पाहायला मिळेल आणि त्यांच्यासोबत दोनात करणारे श्रीकांत खोडे. तर एक चांगली क्वालिटी बॅटल पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि आजचे जे 4 संघ आहेत त्या 4 संघांमध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. त्याचमुळे मात्र बॅटल देखील तितकंच रंगतदार होईल. यात कुठलंच दुमत नाहीये. कारण संघ कुठलाही असो आपण आपल्या संघासाठी खेळताना आपला नैसर्गिक खेळ करायचा आहे. संघ मालक ज्यांनी आपल्यावर विश्वास दर्शवलेला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. हीच मनीषा प्रत्येक खेळाडूंच्या मनात असायला हवी आणि तीच कुठेतरी पाहायला मिळते गेल्या 3 दिवसांपासून. खास करून आपला खेळ देखील चांगला होता आणि सोबतच संघ मालकाचं देखील नाव उंच जाते. यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नशील राहिलेला आहे. हॅट्स ऑफ. खडकवासला मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या 2 मतदारसंघातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर जो आपला स्पेल कंटिन्यू करतोय आकाश उतेकर आणि धावसंख्या 2 गडी बाद 18 स्ट्राईकवर असा नवीन फलंदाज असेल ओमकार आणि नॉन स्ट्राईकला असेल आकाश काळे. आकाश काळे 7 बॉल्स मध्ये 2 धावा. आणि आकाशचा असा खेळ आतापर्यंत मी तर पाहिला नाहीये कारण तो एक जबरदस्त स्टार्टिंग किट आहे. बॅटिंगसाठी तो नेहमीच ओळखला जातो पण प्रत्येक दिवस प्रत्येकाचा सारखा नसतो असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि तेच कुठेतरी आकाशच्या बाबतीत घडते मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात. 2 गडी बाद 18 धावा. बॉलर तयार आकाश उतेकर. लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे. वाईडी स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्वालिटी कॅच कंप्लीट करतो आणि तिसरा धक्का बसतोय टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला. आणि आता असं म्हणू शकतो की बिकट अवस्था स्पष्टपणे दिसते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमची. तो हर्षोल्लास पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांच्या त्या जमावामध्ये कारण त्यांची सांघिक शक्ती दिसून आलेली आहे. ऑल इज वे
ऑल इज वेल गेम प्ले काय असतो तो गेम प्ले आतापर्यंत ऍडव्होकेट नर्सिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी जो सरपंच नितीनदादा दुगाने यांचा संघ आहे त्यांच्या वतीने एक ऑल इज वेल क्रिकेट खेळलं जाते. कुठलाच दबाव नाहीये, कुठलाच तणाव नाही, कारण पहिल्या डावामध्ये मात्र चांगली भारदस्त फलंदाजी आणि आता तितक्याच चांगल्या भरवशाची गोलंदाजी पाहायला मिळते. तेव्हा ऑल इज वेल असा गेम प्ले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 17 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला मिस्टर साहिल तुम्हाला मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळणार आहे. आणि पाहूया साहिल कडून ती अपेक्षा ठेवायला हरकत नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जेव्हा स्टार्टिंग ऑर्डरचे बॅटर्स तितकाच प्रभावशाली खेळ करत नसतात तेव्हा मिडल ऑर्डर नेहमीच प्रेक्षकांच्या नजरेत येत असतात. पाहूया या ठिकाणी साहिल कडून तसा खेळ पाहायला मिळेल का जेव्हा संघाला स्पष्टपणे गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 गडी बाद 18 धावा. बॉलर तयार आकाश उतेकर. हवेत आहे बॉल, एरियल रूट बॉलला डिस्पॅच केलंय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन पार. जबरदस्त दिमागदार षटकार. 6 धावा बेधडक मारलाय कडक सिक्सर. पॉवरफुल स्ट्रोक आणि याच स्ट्रोकची तर गरज होती. सुरुवातीपासून अशाच स्ट्रोकची गरज होती. 3 गडी बाद 24 धावा. बॉलर तयार ओव्हर द विकेट. जाऊ दिले. या वेळेस ओळखलं होतं की बॉल ऑफ स्टंप सोडून जाणार आहे, वाईड लाईन ओलांडणार आहे आणि तो पूर्वानुमान बांधला आणि बॉलला मात्र कुठलाच छेडखानी केली नाहीये. एकदा वाईडची मिती एकदा चिवाड धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 25 धावा. स्ट्राईकवर बॅटर आहे तो म्हणजेच साहिल, जिने आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. 1 बॉल घेऊन बॉल सीमारेषाच्या बाहेर जाईल. जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक चौकार. आता टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळालाय जो 3 षटकांपासून मात्र आम्हाला ऐकायला मिळत होता आणि का मिळू नये, कारण जबरदस्त बॅटिंग आता पाहायला मिळते साहिलची, ज्याने 2 बॉल्स मध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत. 3 गडी बाद 29 धावा. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक केलंय, पण आता उंची जास्त मिळालंय, डिस्टन्स त्या ठिकाणी मिळत नाहीये आणि बॉल जातोय वाईडिश मिड विकेट एरियामध्ये आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि क्वालिटी कॅच कंप्लीट करतोय आणि छोट्या कॅमिओचा अंत होतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच साहिल. बॅक टू पॅव्हेलियन. बघा लीग स्टेज आहे त्यामुळे या पराभवामुळे जास्त काय नुकसान होणार नाहीये, पण प्रत्येक संघ याच मनस्थितीत असतो की जो पहिला सामना ते खेळणार आहेत त्या सामन्यामध्ये ते विजय नोंदवतील, कारण अभ्यास देखील करायला मिळतोय. काल देखील निलेशदादा भिंताड 11 हा संघ त्यांचा दुसरा सामना पराभूत झाला होता, पण त्यानंतर तिसरा सामना 1-1 त्यांनी जिंकलेला आहे आणि संदेश पाटील यांनी तेच वक्तव्य केलं की तो पराभव देखील तितकाच महत्वाचा होता हा विजय मिळवण्यासाठी, कारण काही गोष्टी ज्या चुकतायत त्या चुकांमध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि त्याचमुळे लीग स्टेजचा उदय आला आणि गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रत्येक परिसरामध्ये लीग स्टेजेसच्या स्पर्धा खेळवल्या गेल्या, जेणेकरून तुमच्या चुकांची सुधारणा त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला करता यावी त्यासाठी हे नियोजन केले जाते. धावसंख्या 4 गडी बाद 29. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक केले, गॅप मध्ये आहे, नो चान्स फॉर द फील्ड. बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुसतोय तो म्हणजेच 33 या आकड्यावर. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटका समाप्ती धावफलकावर धावा आहेत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान टीमच्या 33 धावा 4 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 12 बॉल्स मध्ये 49 धावांची गरज. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. केतन प्रतिष्ठान श्रीकांत खुणे तुमची टीम जी तुम्ही दिली आहे फिलअप करून तीच टीम खेळणार आहे का? जे पहिले 11 आहेत तेच खेळणार आहेत का? केतन प्रतिष्ठान श्रीकांत खुणे, कारण तुम्ही व्यवस्थित टिक करून द्या अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय, कारण त्या खेळाडूंची तुम्ही यादी दिली आहे तर आपण जर टिकमार्क करून दिलं तर आमच्या स्कोररसाठी सोपं होईल. विनोद राजे आमचे साथी समालोचक मित्र यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. विनोद. 12 बॉल्स 49 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर असेल आकाश, जो स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, पण म्हणतात ना की ज्या ठिकाणी स्ट्रगल त्या ठिकाणी सक्सेस. पाहूया या ठिकाणी सक्सेस मध्ये बदलतोय का? नवीन बॉलर बॉलिंग टेकर तुम्हाला पाहायला मिळणार आहे 5व्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी. प्लीज बॉलरचं नाव द्या, कारण पर्वती मतदारसंघ आणि खडकवासला मतदारसंघ मोठा आहे त्यामुळे काही खेळाडूंची माहिती नाहीये. स्वप्नील नवीन बॉलर जो 5व्या षटकाची सुरुवात करेल स्वप्नील आणि तो फेस करेल आकाशला.
जाऊ दिलाय. पहिलाच बॉल 5व्या षटकातला वाईड हाताळला जातोय. एक धाव मिळते. एका धावीची वाढ. धावसंख्या फक्त 4 गडी बाद 34 धावा. प्रत्येक बॉलवर चौकार खेचावा लागेल कारण 12 बॉल्स मध्ये आता 48 धावांची गरज आहे विजयासाठी संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमला. जवळपास कठीण आव्हान आहे, पण कठीण आव्हान असलं तरी काय झालं पण अशक्य नाहीये. कित्येक वेळा या सर्व घडामोडी आपण पाहिल्या आहेत. लोअर फुलटॉस होता, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बॉल लॉफ्ट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बॉडीलाच्या दिशेने आणि अशा पद्धतीने आकाश काळेचा स्ट्रगल संपतोय आणि फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. प्रयत्न तर करावा लागणारच आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या टीमला, कारण आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा शेवट नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करणं सोडत नाही. तर प्रयत्न तर करावेच लागतील, कारण जर षटकाराच्या माध्यमातून डील केली गेली तर देखील विजय नोंदवू शकेल संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. आणि म्हणतात ना की कधी कधी विक्रम बनतातच, आणि विक्रम बनेल का या आजच्या दिवसामध्ये टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान याकडून. लेट्स सी. नवीन बॅटर 18 क्रमांकाची जर्सी तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे संतोष पडवळ आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे गणेश. दोन्ही मिडल ऑर्डर बॅटर्स 5 गडी बाद झालेत. निम्मा संघ मैदानाच्या बाहेर आपला कॅमिओ देऊन परतलेला आहे, पण मात्र अजूनही काही खेळाडू बाकी आहेत, पण त्यांना देखील त्यांचा भरवशाचा खेळ आपल्या संघासाठी दाखवावा लागेल. बॉलर तयार स्वप्नील वजे. खूप चांगली ड्राईव्ह आहे. लफ्टे ऑन ड्राईव्ह. बॉल जाईल काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी दिमागदार सिंहगड रोड प्रीमियर लीग षटकार. रेस इज स्टील ऑन. डोंट गो एनीवे. स्टे ट्यून. tenniscricket.in. 5 गडी बाद 40 धावा. 10 ओव्हर्स मध्ये 42 धावांची गरज अजूनही विजयासाठी आहे आणि आशेचा किरण दाखवणारा हा षटकार बॅटर संतोषच्या बॅटमधून आलाय आणि कित्येक फलंदाजांनी सुरुवात षटकाराने केली जर या डावाचा आपण आढावा घेतला तर, आणि तशीच सुरुवात संतोष देखील करतोय. जाऊ दिला बघा. या चुका मात्र नंतर डोके देखील ठरू शकतील. वाईडची एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 41 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 10 बॉल्स 41 धावांची. 10 बॉल्स 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. समीकरण थोडस सोपं करण्याचा प्रयत्न या अगोदर केलाय संतोषने, जेव्हा एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. बॉलिंग मार्कर बॉलर तयार स्वप्नील. स्वप्नीलचा रिदम बिघडलेला आहे. स्वप्नीलची लाईन लेंथ भरकटलेली आहे. हा स्पष्टपणे दबाव आपण म्हणू शकतोय, कारण जो षटकार स्वप्नीलच्या विरोधात खेळला गेलाय त्यानंतर मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्वप्नील करतोय, पण त्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश येत नाहीये. आणि याच गोष्टी असतात मानसिकतेच्या. क्रिकेटमध्ये तुमचं शारीरिकदृष्ट्या लक्ष देखील असणं गरजेचं आहे आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्हाला प्रबळ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी थोडीशी मानसिकता खालावली गेलेली आहे गोलंदाज स्वप्नील वाजेची, आणि त्याचमुळे वारंवार तो वाईड बॉलची हाताळणी करतोय. पाहूया त्याचा ऍडव्हान्टेज घेतला जाईल का टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानकडून. आता गरज आहे 10 बॉल्स मध्ये 40 धावांची. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच संतोष. स्वप्नील ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, पण यावेळेस मात्र फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा कॅज्युअल एफर्ट देताना पाहायला मिळालेला आहे. मी म्हणालो होतो की दूध उतू गेल्यावर शोक करण्यास काहीच अर्थ नाहीये. हा जर कॅच मिस केलेला आहे आणि जर या फलंदाजांनी मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट केले तर मात्र नाकी नऊ येऊ शकतील ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी या संघाला. धावसंख्या पुस्ते 44 आकड्यावर. 9 बॉल्स मध्ये 38 धावांची गरज. बॉलर तयार स्वप्नील. स्लोवर 1 स्टेप आउट झाले. ऑन साइडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. तोपर्यंत बॉलला कॅरी करून थ्रो करेल. मिळेल 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 45. 8 बॉल्स मध्ये 37 धावांची गरज आहे. 8 बॉल 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 चा तुम्ही आनंद घेत आहात आणि या स्पर्धेत आहे हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. मैदानाच्या समतल कार्पेट. ड्राईव्ह बॉल जाईल डीप मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचेल आणि थ्रो करेल. तोपर्यंत मी ते एकच धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 गडी बाद 46 धावा आणि जिंकण्यासाठी आता 7 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणूनच संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाला जर चांगली गोलंदाजी पहिल्या डावात केली असती तर हा दबाव आता आला नसता. स्लोवर 1 पण जितक्या कमी गतीने तो बॉल हाताळला तितक्याच वेगाने बॉलला उडवलंय. डीप मिड विकेट. सीमारेषा पार. भरगच्च दिमागदार अफलातून नेत्रदीपक षटकार. 5 षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटकार संपल्यानंतर धावसंख्या झाले 5 गडी बाद 52 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स 30 धावांची गरज. 6 बॉल्स
30 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉल लगेच पाठवून द्यायचा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि दोन्ही संघ तयार राहायचं. शितोळे ट्रान्सपोर्ट्स आणि केतन प्रतिष्ठान. हा सामना संपला तर लगेचच पुढचा सामना सुरू केला जाईल. धन्यवाद. सहा बॉल 30 धावांची गरज म्हणजे प्रत्येक बॉल या षटकातला इम्पॉर्टंट असेल संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघासाठी. आणि स्ट्राईकवर बॅटर आहे गणेश जो खेळतोय 5 धावांवर आणि संतोष नॉन स्ट्राईक एंडला जो खेळतोय 15 धावांवर. 6 बॉल्स 30 धावांची गरज. सर्वोत्तम खेळ दाखवण्याची वेळ आलेली आहे. ऑन दी टोस त्या ठिकाणी नो बॉल. पुन्हा एकदा नियतीची साथ मिळते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला. त्या ठिकाणी मात्र नो बॉलची हाताळणी केली गेलेली आहे. स्टेप आउट झाले आणि त्याचमुळे ही एक धाव देखील बोनसची मिळेल आणि त्याहून अधिक सांगायचं झालं तर पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. म्हणजेच आता जिंकण्यासाठी 6 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 बॉल्स. सन्माननीय केतन दादा संभाजीराजे गोसावी जे अध्यक्ष संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे त्यांच्या विद्यमाने ही जबरदस्त असं सिंहगड रोड प्रीमियर लीगची ही स्पर्धा सीझन दुसरं तुम्ही एन्जॉय करतायत. 6 बॉल 29 ची गरज. फ्री हिटचा बॉल. बॉलला उसळी मिळते. बघा खेळपट्टी टणक आहे. टर्फ विकेट आहे आणि त्याचमुळे त्याच टणक खेळपट्टीचा खूप चांगला वापर त्या खेळ केला जातोय. खांद्याचा खूप चांगला त्या ठिकाणी नियंत्रण पाहायला मिळालं आणि त्यानंतर शॉट ऑफ गुड लाईन बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज होतोय आणि त्या बॉलला मात्र खेळताना थोडासा अभ्यास कमी पडतोय. डॉट बॉलची हाताळणी. फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आला नाही. या पुढचा बॉल ओव्हर द विकेट आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा स्विंग केलं क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. सहज सोपा झेल तो टिपतो आणि अशा पद्धतीने मात्र आता आशा ज्या पल्लवित झाल्या होत्या पुन्हा एकदा निराशामध्ये बदलल्या जातात आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेट डाऊन. आकाश भाऊंचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूया स्वागत सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये. मनाचा करंडक या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील खूप चांगलं नियोजन. जवळपास सामना आता सोपा करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी या संघासाठी एक चांगला खेळ सर्व खेळून दिलेला आहे. ज्याचे संघ मालक आहे सरपंच नितीन दादा दुगाने आणि केतन दादा संभाजीराजे गोसावी यांचा संघ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान जवळपास पराभवाच्या छायेत दिसतोय पण अजूनही ते चित्र स्पष्ट नाहीये. जिंकण्यासाठी गरज आहे 4 बॉल्स मध्ये 29 धावांची. चांगला पद्धतीचा खेळ गोलंदाज मंगेश मतेचा राहिलेला आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना सुरुवातीला थोडीशी पडझड झाली पण त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक आणि त्याने फलंदाजाला बाद केलंय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला अतुल. प्रॉमिसिंग नाहीये. स्ट्रोक साठी जी जागा बनवली गेली होती बॅकफुटला बॅलन्स केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. बॉलचा वेग आणि बाउन्स न ओळखता तो एक कॅज्युअल प्रयत्न पाहायला मिळालेला आहे आणि त्याचमुळे या षटकावर आतापर्यंत हावी झालाय गोलंदाज मंगेश मते आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे तो म्हणजेच ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी या संघ. कारण जिंकण्यासाठी आता 3 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानला आहे. मला तयार. राईट ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खूप कमी चान्सेस. जसं आम्ही 3 दिवसापासून सांगतोय की कॉपी बुक स्टाईल फलंदाजी खूप कमी वेळा पाहायला मिळते आणि मुख्यत्वे टेनिस बॉलचा विचार केला तर 70% फलंदाज ऑन साइडला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात. बॉल जरी ऑफ स्टंपच्या बाहेर असला तरी सुद्धा. त्याचमुळे मेरिटवर खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता किंवा लेदर खेळता कुठलंही क्रिकेट खेळता तुम्हाला मेरिटवर खेळणं खूप गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन दी टोज येऊन बॉलला फक्त ढकलण्याचं काम केलं. पाठवलंय स्वीपर कव्हर एरियामध्ये. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. 4 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 57 या खेळावर. बघा दिवा विजल्यावर त्यात तेल टाकून काय उपयोग होत नाही आणि आताच्या घडीला मला चौकार षटकार खेचून काही जास्त काय फायदा होणार नाहीये. आता एका बॉलमध्ये गरज आहे विजयासाठी 25 धावांची. 1 बॉल 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या सामन्याची. जवळपास विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय मंगेश मते ज्याने आता या षटकामध्ये फक्त 5 धावा करत जिंकल्यात. नाईस बॉलिंग.
यावेळेस बॉलला फोर्स करायचा होता, एलिव्हेशन मिळालंय, बॉल जातोय तो म्हणजेच मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल, 2 धावांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न पूर्ण केला जातोय आणि अशा पद्धतीने हा पहिला सामना तिसरा दिवसातला जिंकतोय ऍडव्होकेट नरसिंग लगड स्पोर्ट्स फाउंडेशन नांदेड सिटी. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि हार्ड लक संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान टीम. अजूनही 2 ऑपॉर्च्युनिटी असतील, पण मात्र प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे आणि तो दिला जाईल मिस्टर आकाश उतेकर, ज्याने जबरदस्त खेळ दाखवलेला त्याची स्टॅट देखील आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवणार आहोत. आकाश उतेकर यांनी यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सिंहगड स्पोर्ट्सच्या वतीने गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित